सुख आणि शांतीसाठी सोपे उपाय. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिकटवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे हे योग्य नाही. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असतो. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. देवघरात देवाचा फोटो बरोबर मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत. घराचा मुख्य दरवाजा नेहमी कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजावर थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. घरातील नवीन केरसुनी आणल्यावरती तिला हळद कुंकू लावून मगच ते वापरावे. केरसुनीला कधीही पाय लावू नये. ती सहज दिसेल अशी देखील कधीच ठेवू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला, गणपतीला नमस्कार करते, त्यांचे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते. घराच्या प्रवेशद्वारावरती लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नयेत. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तवात असलेली अलक्ष्मी निघून जाईल व घरामध्ये लक्ष्मी चिरंतर नांदेल. आपल्या कपाळ मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्यानं घरातील लादी पुसावी. त्यामुळे सर्व नकारात्मकता निघून जाते. अभ्यास करण्याच्या टेबलसमोर गणपतीची, सरस्वतीची किंवा आपल्या इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कुणाही एका व्यक्तीनं रोज 1000 वेळा जप करावा. तुळशीमध्ये कधीही शंकराची पिंड ठेवू नये. तसेच भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवू नये. लहान मुलांकडनं काही नित्यस्त्रोत रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावेत. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडणाऱ्या मंद सुवासाची धूप अगरबत्ती घरात जाळावी. घरात दंदादीप सतत तेवत ठेवल्यानं अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. दिवा किंवा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कुणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु असे म्हणत असते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर वाचावा. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28चा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावे. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात कधीही हात धुवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ असते. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. कुलदैवतांचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे, पूजा करावी. त्यामुळे तुमच्याकडे सतत पैशांचा ओघ वाहत राहील. उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्यानं यश मिळते. धन रत्न जतन केल्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्यामुळे धनदौलत व ऐश्वर लाभते. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यानं स्वास्थ्य चांगले राहते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता व शारीरिक बलवत्ता लाभते. रोज ध्यान केल्यानं एकाग्रता, दृढनिश्चय
आणि निर्णय क्षमता वाढते.